माझं नाव सोहम आहे आणि मी कॉलेजमध्ये शिकत होतो. माझं कॉलेजचं दुसरं वर्ष होतं आणि मी अभ्यासात एकदम हुशार विद्यार्थी होतो. थंडीचे दिवस होते आणि तो महिना होता जानेवारी. त्या दिवशी 1 जानेवारीचा दिवस होता आणि मी नवीन वर्ष सेलिब्रेट करायला माझ्या मामाच्या घरी गेलो होतो. मित्रांनो, मी तिथे जाताना असा विचार करत होतो की माझ्या मामाची मुलं पण तिथे असतील तर त्यांच्याबरोबर मला खूप मज्जा येईल. आम्ही सगळे एकत्र मिळून खूप मस्ती आणि धमाल करू, या विचाराने मी खूप खुश झालो होतो. मग मी माझ्या घरच्यांना सांगितलं आणि सकाळी 11 वाजता मी माझ्या मामाच्या घरी पोहोचलो. मला अचानक पाहून घरचे सगळेजण खूप आनंदित झाले. माझ्या मामीने माझं स्वागत केले. मग मी तोंड आणि हातपाय धुतले आणि माझ्या मामीने मला गरमागरम नाश्ता दिला. नाश्ता झाल्यावर आम्ही सगळे एकत्र बसून गप्पा मारू लागलो. वेगवेगळ्या विषयांवर बोलत होतो आणि खूप हसलो. वेळ कसा गेला हे कळलंच नाही. मग संध्याकाळ झाली आणि आम्ही नवीन वर्षाच्या पार्टीचा विचार करू लागलो. काय करायचं, कुठे जायचं, कोण कोण येणार यावर आमची चर्चा रंगली होती आणि त्या उत्साहात आणखीनच मज्जा येत होती. मला वाटलं होतं की मामाची मुलं असतील, पण ते अजून आले नव्हते. तरीही घरच्या लोकांच्या प्रेमाने आणि गप्पांच्या ओघात मला त्यांची कमी जाणवली नाही. मी त्या आनंदी वातावरणात पूर्णपणे रमून गेलो होतो. मग इतक्यात माझ्या मामीच्या फोनवर कोणाचा तरी कॉल आला आणि त्या बोलण्यासाठी आमच्यामधून उठून बाहेर गेल्या. त्या जवळपास 15 मिनिटं बोलत होत्या आणि मग परत आत आल्या आणि काय आश्चर्य, त्या आता एकदम खुश दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला असं वाटत होतं की त्यांना अचानक काहीतरी खूप मौल्यवान मिळालं आहे. त्यांचा चेहरा आनंदाने उत्स्फूर्त भरलेला होता आणि त्या हलकीशी स्माईल घेऊन आत आल्या. आत येताच त्या आनंदाने म्हणाल्या, "अरे वा, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. माझी चुलत बहीण नीलू पण आज संध्याकाळी इथे येणार आहे." हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद झाला. मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण नीलू बहुतेकदा आमच्याकडे येत नसे. पण तिच्या येण्याची बातमी ऐकून घरात एक वेगळाच उत्साह संचारला होता. सगळ्यांना तिला भेटण्याची उत्सुकता लागली होती आणि आता पार्टीची मजा आणखीन वाढणार होती. हे नक्की होतं, मलाही तिला भेटायला आवडेल असा विचार माझ्या मनात आला आणि मी पण त्या आनंदी वातावरणात सामील झालो. तिच्या त्या बोलण्याने घरातले सगळेजण एकदम खुश झाले. मामा आणि इतर मुलं तर नीलूच्या येण्याने खूपच उत्साहित दिसत होते. पण खरं सांगायचं तर मला काही विशेष फरक पडला नाही, कारण मी नीलूला कधी भेटलो नव्हतो आणि तिला कधी पाहिलंही नव्हतं. ती कशी दिसते, तिचा रंग कसा आहे, तिचं बोलणं कसं असेल, असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते आणि त्यामुळे मी फारसा उत्सुक नव्हतो. तुम्हाला आता मला काय म्हणायचं आहे ते नक्कीच समजलं असेल. मग मी थोड्या वेळाने सामान आणायला बाजारात गेलो, कारण संध्याकाळच्या पार्टीची खूप सारी तयारी करायची होती आणि आता आमच्याकडे वेळ खूप कमी राहिला होता. बाजारात जाऊन मी फळं, भाज्या आणि इतर आवश्यक गोष्टी खरेदी केल्या. मला आठवत होतं की मामा आणि मामीला सगळ्या गोष्टी वेळेत हव्या होत्या, त्यामुळे मी शक्य तितकं लवकर आणि व्यवस्थित सामान घेण्याचा प्रयत्न करत होतो. बाजारात थोडी गर्दी होती, पण मी माझं काम लवकरात लवकर उरकून घेतलं. मला घरी जाऊन बाकीच्या कामांमध्ये मदत करायची होती आणि त्याचबरोबर नीलू कधी येते याचीही थोडी उत्सुकता माझ्या मनात डोकावत होती. जरी मी वरकरणी उदासीन दिसत होतो, तरी घरी परतल्यावर तयारीला जोर आला होता आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. जवळपास 2 तासांनंतर मी घरी परत आलो होतो. थोड्या वेळाने मामीने मला सांगितलं की नीलू लवकरच येणार आहे आणि तिला आणायला मामा स्टेशनवर गेले आहेत. ते आता काही वेळात परत येतील. मित्रांनो, खरं सांगायचं तर बाजारात फिरून आणि खरेदी करून मी खूप थकून गेलो होतो. त्यामुळे मामी काय बोलत आहे यावर मी फार लक्ष दिलं नाही. मी लगेच बाथरूममध्ये गेलो आणि गिझर सुरू करून आंघोळीला निघालो. गरम पाण्याने स्नान केल्यावर मला थोडं बरं वाटलं आणि मग मी टॉवेल गुंडाळून माझ्या रूममध्ये गेलो आणि बघतो तर काय, तिथे माझ्यासमोर नीलू बसलेली होती. तिला मी याआधी कधी पाहिलं नव्हतं, पण सकाळपासून घरी तिच्या येण्याची चर्चा होती, त्यामुळे तिला पाहताच मला समजलं
की हीच नीलू असणार. आणि मला फक्त टॉवेलमध्ये पाहून तिचे डोळे एकदम मोठे झाले. तिचा चेहरा पूर्णपणे आश्चर्यचकित झालेला दिसत होता, कारण तो टॉवेल जो मी गुंडाळला होता तो एकदम पातळ होता आणि आता भिजल्यामुळे तो जवळपास पारदर्शक दिसत होता. मला क्षणभर काय करावं हे कळेना. माझं तिला दिसत होतं हे मला माहीत होतं आणि मी एकदम लाजलो. माझ्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. आता मी पण तिथेच तिच्यासमोर उभा राहिलो होतो आणि ती एकटक माझ्याकडे पाहू लागली होती. तिच्या डोळ्यांत मला एक वेगळीच चमक आणि कुतूहल दिसत होतं आणि माझी अवस्था तर अशी होती की तिच्या सौंदर्यावरून माझी नजर हटायलाच तयार नव्हती. मी तिला निहाळत होतो. तिचे मोठे मोठे एकदम मादक डोळे, ज्यामध्ये आता संध्याकाळच्या सोनेरी किरणांची नशा उतरली होती. तिचे केस एकदम लांब, काळेभोर आणि इतके तेजस्वी दिसत होते की जणू हिमालयातून वाहणारा एखादा निर्मळ झरा. आणि तिचं शरीर ते तर असं भरलेलं होतं की जणू देवाने तिच्यातली सगळी काममुक्ता एकत्र करून ओतली होती. मी तिला पहिल्याच भेटीत अक्षरशः तिचा दिवाना झालो होतो. आणि तेवढ्यात बाहेरून मामीने नीलूला हाक मारली. ती पटकन भानावर आली आणि गडबडीत बाहेर निघून गेली. मग मी माझ्या रूमचा दरवाजा बंद करून टाकला आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मग मी पटकन माझे कपडे घातले आणि बाहेर आलो. पण माझ्या डोक्यात अजूनही नीलूचाच चेहरा फिरत होता. तिची ती नजर, तिचं सौंदर्य मला काही केल्या विसरता येत नव्हतं. मला आता संध्याकाळच्या पार्टीची पण तितकीच उत्सुकता नव्हती. माझं मन पूर्णपणे नीलूमध्ये गुंतून गेलं होतं. आता मामीने माझी ओळख नीलूबरोबर करून दिली. मी तिला भेटून हाय म्हटलं आणि तिने पण मला हसून हॅलो म्हटलं. मित्रांनो, मला तिच्या चेहऱ्यावर एक दडलेलं हसू दिसत होतं आणि ते पाहून मला लगेच समजलं की ती मला त्या टॉवेलमधील अवस्थेत बघून हसते. मला थोडी लाज वाटली, पण तिच्या त्या गोड हसण्याने मला वाईट वाटलं नाही. मग आम्ही सगळ्यांनी मिळून थोड्या वेळात पार्टी सुरू केली. तिथे छान खायला प्यायला होतं आणि सगळे गाण्यावर मस्त डान्स करत होते. मित्रांनो, आता डान्स सुरू झाल्यावर मी जाणून बुजून नीलूच्या जवळ येऊ लागलो आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागलो. कधी डान्स करताना चुकून हात लागला तर कधी बाजूला उभं राहून हलकासा धक्का मारला. आणि मी हे असं अनेक वेळा केलं. मला तिची प्रतिक्रिया बघायची होती आणि खरं सांगायचं तर तिला स्पर्श करण्याचा विचार करूनच भारी वाटत होतं. मला माहीत होतं की मी जे करतोय ते थोडं चुकीचं आहे, पण माझं मनही ऐकायला तयार नव्हतं. मला फक्त तिला आणखी जवळून अनुभवायचं होतं. पहिलं तर तिने मी असं करतोय यावर अजिबात लक्ष दिलं नाही. बहुतेक तिला वाटलं असेल चुकून होत असेल. पण जेव्हा मी वारंवार तिचा हात पकडत होतो आणि तिला स्पर्श करत होतो तेव्हा तिला नक्कीच समजलं होतं की हे जाणून बुजून चाललं आहे. आणि मग काही वेळाने तिने स्वतःहून मला डान्स करायला विचारलं. माझा तर विश्वासच बसेना. मी लगेच तिच्याबरोबर डान्स करायला लागलो आणि त्या क्षणी आम्ही एकदम जवळजवळ आलो होतो. माझं पूर्ण लक्ष तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर केंद्रित झालं होतं. मी सतत तिच्या डोळ्यांमध्ये पाहत होतो आणि ती पण माझ्या डोळ्यांमध्ये पाहत होती. त्या नजरांच्या भेटीत एक वेगळीच जादू होती. कोण बोलत नव्हतं, पण डोळे खूप काही बोलून जात होते. त्या डान्सच्या दरम्यान आम्ही एकमेकांना हलकेच स्पर्श करत होतो. मला असं वाटत होतं की हा डान्स कधीच थांबू नये. आम्ही दोघेही त्या गाण्याच्या तालावर आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलो होतो. मग बराच वेळ आम्ही दोघेही एकमेकांबरोबर काही बोललो नाही. फक्त डोळ्यांनीच आमचं बोलणं सुरू होतं आणि त्या शांततेत एक वेगळीच ओढ आणि जवळीक निर्माण झाली होती. मग काही वेळाने मी हळूच माझा एक हात तिच्या गालाजवळ घेऊन गेलो आणि तिच्या गालावरून फिरवू लागलो. पहिला क्षण तर ती एकदम चकित झाली. तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं, पण दुसऱ्याच क्षणी तिच्या ओठांवर एक सुंदर स्मित हास्य उमललं. ते पाहून माझा आत्मविश्वास आणखी वाढला आणि मी तिला हळू आवाजात म्हणालो, नीलू, तू खरंच खूप सुंदर आहेस आणि खरं सांगू तर मी आजपर्यंत तुझ्यापेक्षा सुंदर आणि सेक्सी मुलगी पाहिली नाहीये. माझ्या तोंडून हे शब्द ऐकून ती एकदम हसली. तिचा हसण्याचा आवाज खूप गोड होता. मी तिला विचारलं, तू अशी का हसलीस? त्यावर ती हसता हसता म्हणाली, तू आता हे जे तुझ्या तोंडाने मला सांगितलं आहेस ना, ते मला तुझ्या डोळ्यांमध्ये पण स्पष्ट दिसत आहे. तिच्या त्या एका वाक्याने माझं मन आनंदाने भरून आलं.
मला जाणवलं की तिलाही माझ्याबद्दल काहीतरी खास वाटतंय. त्या क्षणी माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं आणि माझं मन तिच्या प्रेमात आणखीनच वेडं झालं होतं. मग मी तिला विचारलं, तुला अजून काय काय दिसतंय? त्यावर ती लाजऱ्या हास्याने म्हणाली, ते सगळं जे तू मला इतका वेळ झाला एकदम घुरून घुरून पाहतोयस. तिच्या त्या बोलण्यावर आम्ही दोघेही मनसोक्त हसलो. मग काही वेळाने डान्स संपला आणि सगळेजण जेवण करायला बसले. आम्ही पण एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतला. त्या थोड्या वेळातच आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आलो होतो. आम्हाला दोघांनाही असं वाटू लागलं होतं की जणू आम्हाला ते मिळालं आहे जे आम्हाला हवं होतं आणि त्याचा आम्ही शोध घेत होतो ते आमच्या जवळच आहे. एक अनोळखी नातं हळूहळू फुलत होतं आणि त्या नात्याच्या प्रत्येक क्षणात आम्हाला खूप आनंद आणि समाधान मिळत होतं. मला असं वाटत होतं की नीलूला भेटणं हा योगायोग नव्हता, तर देवानेच आम्हाला एकत्र आणलं होतं. माझ्या मनात अजूनही काही प्रश्न होते, पण मी विचार करत होतो की जे काही होत आहे ते होऊ दे ना. असे सुंदर आणि खास क्षण परत कधी मिळणार आहेत? आमची नवीन वर्षाची पार्टी बहुतेक रात्री 1 वाजता संपली आणि माझे भाऊ बहीण झोपायला निघून गेले. त्यानंतर मी, मामी आणि नीलू मामीच्या रूममध्ये बसून गप्पा मारत होतो. थोड्या वेळाने मामीला झोप आली आणि त्या शांतपणे झोपून गेल्या. आता रूममध्ये फक्त मी आणि नीलू दोघेच होतो. मी हळूच माझे पाय एका बाजूला सरळ केले आणि नकळत माझा पाय नीलूच्या पायाला स्पर्शला. तिने लगेच माझ्याकडे पाहिलं, पण तिने मला काहीही म्हणाली नाही. आता पुढे काय होणार याची उत्सुकता माझ्या मनात वाढत होती. माझी हिंमत आता आणखी वाढली होती. मी काही वेळ तसेच तिच्या पायाच्या स्पर्शाचा अनुभव घेत राहिलो. तेव्हा माझ्या पायावर मोजे घातलेले होते आणि ते पाहून नीलूने मला विचारलं, सोहम तुला उकडत नाही आहे का? मी तिला हळूच म्हणालो, हो थोडं थोडं. आणि मग नीलू म्हणाली, चल आपण गेस्ट रूममध्ये जाऊन बसूया. आणि मग आम्ही दोघे उठून गेस्ट रूममध्ये गेलो. गेस्ट रूममध्ये एक लहान आकाराचा बेड होता आणि एक खुर्ची पण होती. आम्ही दोघेही बेडवर बाजूबाजूला बसलो आणि एकमेकांकडे पाहिलं. आमच्या डोळ्यात आता एक वेगळीच ओढ आणि जवळीक दिसत होती. मला असं वाटत होतं की आता काहीतरी खास घडणार आहे. माझं हृदय धडधड करत होतं. नीलू गेस्ट रूममध्ये गेल्यावर सरळ बेडवर आडवी पडली. मी मात्र खुर्चीवरच बसून राहिलो. त्या गेस्ट रूमचं तोंड रस्त्याच्या बाजूला होतं आणि त्याची एक खिडकी उघडी असल्यामुळे तिथे खूप थंड हवा येऊ लागली होती. काही वेळाने नीलूने पटकन जवळच पडलेली चादर घेतली आणि स्वतःच्या अंगावर ओढली. मी अजूनही खुर्चीवरच बसलो होतो आणि त्यामुळे मला जास्त थंडी वाजत होती. आता तर मला हळूहळू थंडीने थरथर होऊ लागली होती आणि मी कापू लागलो होतो. मी स्वतःला शक्य तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण थंडी काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती. मला वाटलं नीलूला सांगावं की मला खूप थंडी वाजत आहे, पण तिला झोप लागली आहे की काय हे मला नीट दिसत नव्हतं आणि तिला डिस्टर्ब करायलाही मला ठीक वाटत नव्हतं. त्यामुळे मी तसाच थंडीत कुडकुडत बसून राहिलो. मला थंडीत कुडकुडत बसलेलं पाहून नीलू हसली आणि म्हणाली, सोहम तू वेडा झाला आहेस की काय? तिथे काय करतोयस? चल इकडे ये. आणि तिने मला तिच्याजवळ बेडवर बोलावलं. मग मी पण हळूच उठून बेडवर आडवा झालो, पण नीलूपासून थोडा दूरच राहिलो. थंडी अजूनही मला सोडत नव्हती आणि मी अजूनही कापत होतो. नीलू हे पाहून हसली आणि स्वतःच पटकन माझ्याजवळ आली. तिने एकदम जोर देऊन मला तिच्या मिठीमध्ये घट्ट पकडलं. मित्रांनो, खरं सांगू तर ती खूप एक्साईट झाली होती. मला तर असं वाटत होतं की मी एखाद्या आगीजवळ उभा आहे. माझा चेहरा तिच्या मानेजवळ होता आणि त्या उष्णतेने मला खूप आराम मिळाला. धीर करून मी हळूहळू तिच्या जवळ जाऊन किस करायला सुरुवात केली. तिच्या स्पर्शाने थंडी कुठे पळून गेली हे मलाही कळलं नाही. माझ्यात तर अक्षरशः आग लागली आहे असं वाटत होतं. आम्ही दोघेही न थांबता जवळपास 5 मिनिटं एकमेकांना किस करत होतो. ती एकदम हळू आवाजात मला म्हणाली, आजची रात्र फक्त तुझीच आहे सोहम, आणि आज तू मला खूप प्रेम कर. तू मला असं प्रेम कर की ही रात्र मी माझ्या आयुष्यात कधी पण विसरू शकणार नाही. असं म्हणून तिने मला तिच्या बाहूंमध्ये एकदम घट्ट पकडलं आणि मला लगेच समजलं की आत्ता तिला काय हवं आहे. आणि मग मी पण जास्त उशीर केला नाही. मी पटकन सुरुवात केली आणि प्रेम साजरे करू लागलो. माझा छोटा सोहम कामाला लागला आणि मी सलग 1 पाऊण तास ब्रेक लावलाच नाही. आणि मग तो क्षण आला.
आम्ही दोघे एका बिंदूवर पोहोचलो. आम्ही दोघेही एकाच वेळी शांत झालो. तिला माझ्या मिठीत घेऊन मी झोपलो आणि सकाळी लवकर उठून दुसऱ्या खोलीत जाऊन झोपलो. त्या रात्रीपासून आम्ही दोघांनीही खूप प्रेम केलं आणि आमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. आमचं ते गुपित प्रेम आता अधिक घट्ट आणि आनंददायी बनलं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.